शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी नवरात्री स्पेशल गिफ्ट बहिणींना मिळणार आहे। 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। उपवास बहिणींचा या ठिकाणी गोड करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता लाडक्या बहिणींसाठी आली आहे। महिला व बाल विकास खात्याची आता सही झाल्या, त्यामुळे शुक्रवार 26 सप्टेंबर या 12 जिल्ह्यांमध्ये आता बहिणींना 3000 रुपये सोडण्याचे आदेश महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी या ठिकाणी दिले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी नवरात्री स्पेशल गिफ्ट 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता वितरण करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी 12 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज सकाळपासूनच सोडला आहे। ज्या लाडक्या बहिणींना आज सकाळी पैसे आले नाहीत त्यांना 3000 रुपये उद्या शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येतील, असं महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी आत्ताच महत्त्वाची माहिती पत्रकारांना त्यांनी बोलताना दिली आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं देखील आहे की 12 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिली होती आणि तशा प्रकारे महिलांना सकाळपासूनच 3000 रुपये बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता पैशांचं वितरण पूर्णपणे आता होऊ लागले। आता आजचा गुरुवार आहे, तर आज गुरुवारी पैशांचं वितरण होणं पूर्णपणे संपले। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण झालं नाही त्यांना शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होईल, असं महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडमनी ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्या। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता उद्या शुक्रवार पैशांचं वितरण होणार आहे याची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगणार आहोत। खरोखर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्यांचे एकत्र 3000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्टात सकाळपासून आज पैसे काढण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली। आता त्यामुळे तुम्हाला आज पैसे मिळाले असतील तर उद्या शुक्रवारी 100% तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे शुक्रवारी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर तुमचा जिल्हा शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी निवडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आताच 5 मिनिटांपूर्वी महिला व बाल विकास खात्याने शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी वाटप करण्यात येणाऱ्या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आत्ताच सांगितली आहे। आता बघा या ठिकाणी हे पैसे कोणाला कोणाला मिळणार आहेत, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा आता लाभ गेले 1 वर्षभर झाले त्यांनी घेतला होता। त्यामुळे महिला व बाल विकास खात्याने एक अपात्र यादी सुद्धा लावली गेली आहे। त्यामुळे जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी यामधून अपात्र केले गेले आहेत। तुम्हाला आठवते का बघा, आठवून बघा, तुमच्या कानावर देखील ही बातमी नक्कीच आली असणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ आता पुरुष देखील घेऊ लागलेत। त्यामुळे सरकारने तुम्हाला एक KYC पण आता करायला सांगितल्या, पण तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे उद्या शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जे येणार आहेत तर ते KYC करा, अगर न करा हे तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत। म्हणजे KYC केलं तरी येणार आहेत, नाही केलं तरी येणार आहेत, कंपल्सरी काहीच नाही आहे। आता बघा ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, पोस्टात आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, त्यांना सर्वात पहिल्यांदा गुरुवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण आज झाले। आज जर तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेमध्ये जर झालं नसेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला शुक्रवारी उद्या 26 सप्टेंबर रोजी पुढील 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, असं या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगण्यात आलं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ असल्याने अपात्र यादी या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे महिला चिंतेमध्ये आहेत। त्यामुळे तुम्हाला अपात्र यादीमध्ये टाकले का बघा, कारण खरोखर शुक्रवारी तुमचा नंबर या ठिकाणी आता लागणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे, तसेच यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण गुरुवारी 25 सप्टेंबर म्हणजे आज झाले, कोणत्या लाडक्या बहिणींना 26 सप्टेंबर शुक्रवारी पैशांचं वितरण होणार आहे याची अपडेट 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढे तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचे एकत्रित महिला व बाल विकास खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये सोडण्यात येऊ लागलेत। आता बघा
या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणत्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे। बघा, ज्या महिला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांच्या घरामध्ये 2 जणांपेक्षा जास्त लाभ घेत आहेत, आतापर्यंत घेतलेत, त्यांचा सर्वांचा लाभ या ठिकाणी बंद करण्याच्या सूचना महिला व बालविकास खात्याकडून त्या ठिकाणी गेल्या आहेत। अशा महिलांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, कारण मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे जेव्हा लाडकी बहीण योजना काढली होती त्याला बरोबर 1 वर्ष त्या ठिकाणी आता मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे जुलै महिन्यामध्ये पूर्ण झालंय। त्यावेळी सांगितलं होतं की तुमच्या घरातील फक्त 2च महिला व्यक्ती लाभ घेऊ शकतात, परंतु महिलांनी आता सरकारचं अजिबात त्या ठिकाणी ऐकलेलंच नाही। एका घरातील 4 जण 5 जण महिला लाभ घेत होत्या, त्यामुळे सर्वांचा हप्ता बंद करण्यात आलाय। त्यांनी पैशाची वाट बघू नये असं सांगण्यात आलंय। तुम्हाला शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे याची यादी आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा महिलांनो, कोणती यादी आता सरकारने जाहीर केल्या तुम्हाला सांगत आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलंय हे आपण पाहत आहोत, त्यामुळे 2 मिनिटे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर आता दुसरा नंबर लाडक्या बहिणींचा सांगण्यात आलाय, ते म्हणजे महिलांनी एक चूक मोठी केल्या, ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा महिलांची ही चूक अजिबात या ठिकाणी आवडलेली नाही। ती म्हणजे महिलांनी त्यांचा आधार कार्डवरील पत्ता आता सरकारला चुकीचा दिलाय, कारण महिलांना भीती होती की सरकारी अधिकारी महिलांची तपासणी करण्यासाठी घरी येतील, त्यामुळे महिलांनी भिवून खूप मोठी चूक केल्या, त्यांच्या आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। त्यामुळे आता यामध्ये 3.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केले गेले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले, कारण या ठिकाणी ज्यावेळी महिला व बालविकास खात्याच्या आदेशावरून अंगणवाडी सेविका मागच्या महिन्यामध्ये बहिणींच्या घरी तपासणीसाठी आधार कार्डवरील पत्त्याच्या पुराव्यावर गेल्या, त्यावेळी त्या पत्त्याच्या पुराव्यावर महिला राहत नव्हत्या, त्यामुळे या खोट्या लाडक्या बहिणी आहेत असं समजून अंगणवाडी सेविकांनी त्यांचा अर्ज या ठिकाणी बाद केलेला आहे। त्यामुळे आता उद्या शुक्रवार आहे, 26 सप्टेंबर आहे, पैशांचं वितरण अशा लाडक्या बहिणींना होणार नाही। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे। तर बघा, ज्या घरामध्ये तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड पाहिजेच, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती अजिबात गेलं नाही पाहिजे, तुम्ही आधार कार्डवरील पत्ता व्यवस्थित बरोबर दिला पाहिजे, तरच तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी व्यवस्थित आता तुम्हाला होणार आहे। आता बघा, 12 जिल्ह्यांची यादी शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी आता त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। याची यादी तुम्हाला इथे वाचून दाखवतो, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। ज्या लाडक्या बहिणी लक्षपूर्वक बघतील त्यांनाच तुमचा जिल्हा शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी कोणता निवडलाय हे समजणार आहे। आता जिल्ह्यांची यादी सांगत आहे, तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला जिल्हा कोणता आहे बघा, आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा या ठिकाणी निवडण्यात आलाय, तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नंबर 26 सप्टेंबर शुक्रवारी या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। या जिल्ह्यामध्ये जवळपास 3,20,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। त्या सर्वांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचा लाभ या ठिकाणी गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी, आता बघा या ठिकाणी गुरुवार 25 सप्टेंबरला जमा झालेत, शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। त्यांना आता 2 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सरकारने आता निवडून आला आहे, तो म्हणजे लातूर जिल्हा। आता बघा, लातूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय अशा सर्वांच्या खात्यावरती आता 26 सप्टेंबर रोजी शुक्रवारी हे पैशांचं वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी आता सांगण्यात आले, सही सुद्धा झाल्या। त्यामुळे तुम्ही जर लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। आता तुम्हाला हप्ता जमा होतोय, लक्षात ठेवा 26 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी 3 वाजता हे पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येतंय। त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, ते म्हणजे नांदेड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यानंतर 4 नंबरचा जिल्हा कोणता हे पहा, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। आता सोलापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर जवळपास 2,80,000 लाडक्या बहिणींना मागचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा झालेला होता। त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2,80,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्यांचे आता टोटल त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता पुढचा जिल्हा पहा,
आता बघा लाडक्या बहिणींनो, 2 महिन्यांचा लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। 5 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केले, आतापर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 14 हप्ते या ठिकाणी घेतले आहेत, त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 15वा आणि 16वा दोन्ही हप्त्याचे मिळून 1500 अधिक 1500 3000 रुपये या ठिकाणी शुक्रवारी दुपारी 3 वाजता या पण जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या। अजून 7 जिल्हे तुम्हाला बाकी आहेत सांगायचे, त्यामुळे तुमचा जिल्हा पुढे नक्की असणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्या घरामध्ये आहे, तसेच तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केला आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। त्यानंतर आता बघा 7 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा। या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 15वा आणि 16वा हप्ता शुक्रवारी दुपारी 3 वाजता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरचा 8 नंबरचा आणि 9 नंबरचा हप्ता तो म्हणजे बीड आणि जालना या 2 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं मोठी अपडेट समोर आले आहे। लाडक्या बहिणी यामुळे खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। 10 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय तो म्हणजे खूप मोठा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी वाट बघू लागल्या आहेत, तर त्या जिल्ह्याचं नाव आहे पुणे जिल्हा। यामध्ये सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे ऑक्टोबर महिन्याचे 1500 अधिक 1500 3000 रुपये सोडण्यासाठी डीबीटीचं बटन आता दाबण्यात आलंय। त्यानंतर 11 नंबरचा 12 नंबरचा जिल्हा यामध्ये आता सांगण्यात आला आहे रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तुम्हाला सुद्धा 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्डला बँकेचं खातं लिंक करून ठेवा, नक्कीच तुमच्या खात्यावरती 1500 अधिक 1500 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तुम्हाला लाडकी बहीणविषयी अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।